पण काय मुनिवर, तुम्ही असे आख्यानात मध्येच का थांबलात? नारायण नारायण। कारण देवी, देव आणि दैत्यांना जितके हे कार्य सहज सोपे वाटत होते तितक्या सहजपणे हे होणार नव्हते। म्हणजे मी समजले नाही। म्हणजे देवी, समुद्र मंथनाला सुरुवात झाली खरी, परंतु काही वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की आता हे समुद्र मंथन होणारच नाही असे सर्वांना वाटू लागले। पण असं घडलं तरी काय? समुद्राचे मंथन करत असताना मेरू पर्वत हळूहळू समुद्राच्या तळाशी जाऊ लागला। आता मेरू पर्वत समुद्रात पूर्ण बुडून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। महाराज, जर मेरू पर्वतच समुद्राच्या तळाशी गेला तर समुद्र मंथन होणार कसे? महाराज, माझं म्हणणे तरी ऐकून घ्या। मुनिवर आज असे का करत आहेत? हो देवा, मगाशी देखील बाणाईने प्रश्न विचारला तेव्हा नारद मुनींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आख्यान सुरूच ठेवलं। नारद मुनींच्या मनात कदाचित असं असावं की आधी आख्यानाची आजच्या दिवसाची कथा सर्वांना सांगावी। पण तसे असते तर नारद मुनींनी बाणाईला तसे सांगितले असते। आज महाराज असं कशापायी करत आहे ती? कोणत्या धर्मसंकटात सापडलो आहे मी? हे सर्व कठीण होत चाललं आहे। मग त्यांच्या ह्या अशा वागण्याचे नेमके प्रयोजन काय असावे? मुनिवर, आख्यानात व्यत्यय नको। सगळे पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। होय देवी। आता जर मेरू पर्वताला समुद्रात बुडण्यापासून वाचवायचे असेल तर काहीतरी करावे लागणार आणि हे कार्य त्रिमूर्तींशिवाय दुसरे कोणीही करू शकत नव्हते। हे श्री ब्रह्मदेव, हे श्री विष्णू, हे श्री महादेव, आपण पाहता आहात, आपल्या डोळ्यात देखत या समुद्र मंथनात हा मेरू पर्वत खाली खाली जात आहे। हे श्री विष्णू, आता मेरू पर्वतच नसेल तर हे समुद्र मंथन करायचे कसे? हो देवा, आता हे समुद्र मंथन घडणार कसे? या सृष्टीवर येणाऱ्या कोणत्याही संकटापासून या सृष्टीचे संरक्षण करण्याचे दायित्व त्रिमूर्तींवर आहे। या समुद्र मंथनाच्या कार्यासाठी जसे देव आणि दानव यांना एकत्र यावे लागणार आहे, तसेच हे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल याचे दायित्व त्रिमूर्तींवर आहे। मेरू पर्वताला समुद्राच्या तळापासून वर आणायला हवे आणि पुन्हा मंथन करण्यासाठी समुद्रात आधार द्यायला हवा, त्याशिवाय हे कार्य शक्यच नाही। पण देवी, या इतक्या मोठ्या पर्वताला आधार देणे कसे शक्य आहे? माधवा, वेळ आली आहे या सृष्टीला सावरण्यासाठी तुम्ही अवतार घ्यायची। श्री ब्रह्मदेव, श्री महादेव, मला देखील आता असंच वाटू लागलं आहे की मला ह्या कार्यासाठी अवतार घ्यावा लागेल, नाहीतर हे समुद्र मंथन पार पडणार नाही आणि सृष्टीचा विनाश अटळ आहे।